मंडळी कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त आहात आणि एकदम मजेत आहात. तर मंडळी आजचं सकाळचं जे वातावरण आहे ना, एवढी धुकं पडलेली आहेत बाहेर आणि एवढं मस्त असं वातावरण झालं आहे ना, तुम्हाला दाखवते चला. 3 ते 4 दिवस ना पाऊस पडला आमच्या इकडे आणि सकाळी जेव्हा मी 6:30ला उठले ना, तर बाहेर जेव्हा आली तर पूर्णपणे अशी धुकं होते. म्हणजे खूपच मस्त वाटत होतं बाहेर आणि खूप छान वाटत होतं. तर मग पोरं अजून झोपलेले होते कारण त्यांना पण शाळेत जायचं आहे, हाफ डे आहे. त्यामुळे शनिवारचं तर लवकर उठावं लागतं, पण झोपून पडलेत ते. मग त्यांना यशला उठवलं, दूध आणायला त्याला पाठवलं उठून मी आणि परत बाहेर आले मी. पण खरं सांगते एवढं छान वाटत होतं ना आज. म्हणजे बघा समोर बघा किती छान वाटते, घरासमोरचं जे व्ह्यू आहे पूर्णपणे. म्हणजे यश दुधाला गेला तेव्हा काहीच असं दिसत नव्हतं. मग त्याने दूध आणलं आणि दूध इथे तापत ठेवलेलं आहे मी. आणि आज जेवणात बनवलेलं होतं मी दही कढी आणि त्यासोबत भजी. तर ह्याला मी भजी कढी म्हणते आणि कोथिंबीरची भजी बनवलेली आणि एवढी छान लागते ना. म्हणजे माझं ऑल टाईम फेवरेट आहे हे. माझी मम्मी बनवायची आणि मम्मीच्या हाताची भजी कढी म्हणजे ना एक नंबर. तर आता मी मम्मीकडूनच शिकलेली आहे ही भजी कढी आणि खूप छान लागते. म्हणजे भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत तुम्ही खाऊ शकता. खूप म्हणजे हे कसं असतं, तुम्ही जेव्हा सकाळी बनवा आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी म्हणजे थोडंसं शिळं झालं ना की अजून टेस्ट वाढते याची. तर अशा पद्धतीने मी भजी कढी बनवलेली आहे. आणि आज शनिवार असल्यामुळे बाजार पण करायचं होतं, त्यामुळे मी आज पूर्णपणे फ्रीज साफ करून घेतलेला आहे. कारण शनिवार जेव्हा बाजार करतो ना, मग पूर्णपणे हे फ्रीज भरून जातं. मग त्याच्यामुळे फ्रीज पूर्ण साफ करून घेतलं आणि जेव्हा बाजार आणलं तर मग हे सगळं मी लावून घेतलं. इथे मिरची, कोणती भाजी होती ते माहिती नाही मला, मेथी वगैरे सगळं आणलेलं त्यांनी. आणि मग हे सगळं मी हे करून घेतलं. हा खेळतोय, ऐ काढते पडणार सरक. तर आता मला किचन म्हणजे लादी ही पुसून घ्यायची होती आणि हा माझा छोटूसा किचन आहे. तर माझ्याकडे मांडणी नाही आहे, तर मी ह्या रॅकमध्ये सगळं भांडी वगैरे ठेवते. कारण जेव्हा मुंबईला होते ना राहायला, तर तिकडे सगळं काही होतं. म्हणजे भांडी ठेवायला मांडणी वगैरे सगळं होतं. मग ज्यावेळेस आम्ही गावी आलो तर इकडे पुन्हा झिरोने म्हणजे नव्याने संसार आम्ही स्टार्ट केला. मग हे सगळं स्टँड मागवलं नाही. विचार होता की ज्यावेळेस आपलं स्वतःचं म्हणजे पक्का असं घर होणार ना, त्यावेळेस सगळं व्यवस्थित असं लावून व्यवस्थित करणार. पण आता ठीक आहे, ज्या गोष्टी आहे त्या गोष्टीतच आनंदात राहायला पाहिजे. तर ह्यातच सगळं मी असं मांडून ठेवलेलं आहे. इकडे बटाटा, कांदा, लसूण वगैरे ठेवायचं रॅक आहे. आणि हे जे आहे ना, हे गरम टोप उतरवण्यासाठी आणलेलं आहे. आणि चहाचे कप आहेत, कारण घराचं काम चालू आहे तर लेबर्स लोकांना चहा द्यावे लागतात. तर इकडे मी अजून ठेवलेलं नाही आहे. कांदा, बटाटा वगैरे सगळं ठेवायचं आहे. फ्रीजमधलं तेवढं मी सगळं तिथे आतमध्ये ठेवून दिलं, पण तिकडे अजून मी ठेवलं नाही कारण मला किचन हे धुवायचं होतं, साफ करायचं होतं. आणि हे जे छोटे मटके दिसतात ना, हे आमच्या इकडे ना ह्यात लस्सी मिळते. तर हे लस्सी पिऊन मी हे मटके ठेवलेले आहेत धुवून, तसेच काहीतरी कामाला येतील म्हणून. हे आमचं इथं चूल आहे, इथे सिगडी आहे. तर हे सगळं आता साफ करून घ्यायचं आहे मला. आणि संध्याकाळचं बघा, संध्याकाळी 6 वाजलेत आणि हे तिघे पण ना बाहेर येऊन रशी उडी खेळत होते. तर पण व्यवस्थित असं दिसत नाही आहे, कारण वरती म्हणजे तेवढं उजेड नाही आहे आणि बाहेर लाईट वगैरे नसल्यामुळे ना अंधार येत होता. मग त्यांना सांगितलं की घरात चला, घरात जे काही करायचं ते घरात करा. आणि 3-4 दिवस झाले, कसं आता अमावस्या संपलेला आहे ना आणि आता पौर्णिमा येणार, तर त्यामुळे चंद्र बघा असं अर्धा आता येतोय. तर चंद्रासोबत ना रोज म्हणजे 3 ते 4 दिवस झाले मी डेली बघते, चंद्रासोबत एक स्टार असतो आणि तो एकच स्टार फक्त जास्त उजेड म्हणजे चमकत असतो. बाकी कोणतेच स्टार दिसत नाही, ते दोघे चंद्र आणि एक स्टार तिथे दिसतं. तर ठीक आहे. तर संध्याकाळी ना म्हणजे 8 ते 10 दिवस झाले यश मला कंटिन्यू बोलतोय त्याला दाबेली खायची आहे. पण आपल्या इकडे काय म्हणजे आमच्या इकडे कर्नाटकमध्ये दाबेली मिळत नाही, वडापाव मिळत नाही, पाणीपुरी मिळत नाही आमच्या इकडे म्हणजे गावात. मग त्यामुळे सगळं हे घरातच बनवावं लागतं. तर इकडे पाव भेटत नाही, त्याच्यामुळे ना बनपाव जे आहे ते आणून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने सगळं म्हणजे दाबेली आम्ही तयार करत होतो. तर ठीक आहे, म्हणजे घरातलंच ते एक असं झालं आहे. गावी आल्यापासून ना आपल्याला जे पण काय खायचं आहे ते घरातच बनवून खावा, ते एक चांगलं झालं आहे. बाहेरचं आपल्याला म्हणजे खूप कमी आम्ही बाहेरचं खातो. कारण वडापाव पण खायचं असलं तर वडा घरात बनवतो, नसलेच पाव आणतो आणि खातो. ठीक आहे, कारण हे पाव ना खूप गोड लागतात, त्यामुळे थोडंसं म्हणजे बरोबर वाटत नाही. पण ठीक आहे, आता जे आहे ते आहे, तर काय करणार. तर मग असं खातो बनवून आम्ही. तर
हे बघा या लोकांनी स्टार्ट पण केलं. हो मम्मीने वेगळा हे बनवली आहे चपाती रोल. चला तर मंडळी, आम्ही आमची दाबेली एन्जॉय करतो. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्लॉग मला कमेंट करून सांगा. व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.